नमस्कार. आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग अगदी शाळा न शिकलेल्या ताईंना पण येईल कटिंग करता आणि ब्लाउजही शिवता येईल. तर ते सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं हे आज आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे 38 छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न बनवणार आहोत. सुरुवातीला मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. मागचा भाग पुढचा भाग सोबत काढल्यामुळे आपला वेळ वाचतो. कमी वेळामध्ये आपला पेपर पॅटर्न तयार होतो. त्याकरता आपल्याला घडीचा पेपर घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही आपला रद्दी न्यूजपेपरचा पेपर वापरला तरी चालेल. कार्डशीट न वापरता न्यूजपेपरचा वापर केला तरी देखील चालणार आहे. आता ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज एक सांगणार आहे. बऱ्याच ताईंचं काय होतं, ज्यावेळेस छातीचं माप घेतात तर मधलं माप येतं 37 येतं किंवा 39 येतं, 33 येतं, 31 येतं. अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुमची कप साईज जर जास्त आहे तर पुढच्या मापाचं कटिंग करा आणि कप साईज जर कमी आहे तर मागच्या मापाचं कटिंग करा. म्हणजे तुमच्या छातीच्या गोलव्यानुसार तुम्हाला ह्या पॅटर्न मध्ये हा छोटासा बदल करायचा आहे. आता इथे आपण पहिले सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून देणार आहोत. कप साईज जर नॉर्मल असेल तर 1.5 इंच अंतर सोडा. कप साईज जर जास्त मोठी असेल तर हे अंतर 2 इंच सोडायचं आहे. हे अंतर जोडून घेऊया. ब्लाउजची उंची पण व्यवस्थित घ्या. 13 इंचापेक्षा ब्लाउजची उंची शक्यतो कमी घेऊ नका. कमी उंची घेतल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेस ब्लाउज तरंगल्यासारखा होतो. त्यामुळे ब्लाउजची उंची सुद्धा अगदी 13 इंचापासून पुढेच घ्या. आता इथे ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता ही 38 छातीची मापाचं ब्लाउज आहे. त्यामुळे सगळी मापं आपल्याला 38 छातीच्या मापाचीच घ्यायची आहे. शोल्डर घेतला आपण 5.5 इंच. हे अंतरपट्टीने जोडून घेऊया. मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच. हे अंतरपट्टीने जोडून घेऊया. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर ब्लाउज परफेक्ट असणार आहे. आता इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 38 छातीचा आहे. छातीचा चौथा भाग आला 9.5 इंच. त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतरपट्टीने जोडून घेतलं. ही पेपर पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. कमी वेळात तुमचं पॅटर्न तयार होतं. कमरघेराचं अंतर टाकू नका. कोपऱ्यातून हे अंतर तिकडे जोडून घ्या. मुंड्यांचे आकार ह्या कोपऱ्यातून 1.5 इंचावर मुंड्याला मागच्या मुंड्यासाठी पॉइंट केला. पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावर पॉइंट केला. हा पॉइंट मॅच करत आपला हात इथे शोल्डर जवळ जोडून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या मुंड्यासाठी इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय गळाखोलीचं अंतर. गळाखोली घेतली 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. उंची अधिक 0.5 इंच शिलाई मार्जिन. आता 6 इंचाचा गळा आहे. 0.5 इंच ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेते. आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही. योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढायची आहे. मग इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं. आता आपल्याला हे कटोरा आणि साइड पीस काढायचं आहे. त्यामुळे इथे योगपट्टीचं 2 इंचाचंच आपल्याला इथे मार्किंग टाकायचं आहे. इकडे 2 इंचावर मार्किंग केलं. हे अंतरपट्टीने जोडून घेतलं. आता ज्या ठिकाणी आपण हे मार्किंग केलेलं आहे इथून वरती पुन्हा 2 इंचावर मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं. मग ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड. आता 38 छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं 8 इंच. हे 8 इंचावर तिरकस स्टेप धरून इथे मार्किंग केलं. हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं. हे पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाही. सेम असेच पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे. फक्त कटोरा आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचा आहे. कपड्यावर पॅटर्न कुठेही वाढवू नका. फक्त योगपट्टी आपल्याला सेपरेट काढायची. आज ती योगपट्टी पण बघूया कशा पद्धतीने कटिंग करायचं ते. या पॉइंट पासून खाली 2 इंचावर मार्किंग केलं. हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडून घेऊ. त्यानंतर मुंड्यातून आपल्याला 1.5 इंचावर आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे. आता कटोरीचा गोलाकार देत असताना हात सरळ न्यायचा नाहीये. साइड पीस कडनं हात असा गोल शेप मध्ये फिरवा. म्हणजे तुमचा कटोरीचा आकार गोल तयार होणार आहे. हे अशा पद्धतीने आपण कटोरीचा गोलाकार देऊन घेतला. आकार देताना साइड पीस कडनं हात फिरवा. म्हणजे आकार तुमचा कटोरीचा अगदी परफेक्ट येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला हा कटोरीचा टक्स शिवायचा आहे, आडवा टक्स आपल्याला 1.5 इंच शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला जास्तीत जास्त 3 इंचापर्यंत करायचं. त्यापेक्षा उंच घेऊ नका. जर तुम्ही टक्स उंच घेतला तर कटोरी सरकल्यासारखी बसेल. प्रॉपर कटोरी छातीवर बसणार नाही.
त्यामुळे टक्सच्या उंचीवर पण तुमचं शोल्डर उतरणं बऱ्याच अडचणी ह्या टक्समुळे होतात, त्यामुळे हा टक्स अगदी परफेक्ट शिवण झालं पाहिजे। आता याचं कटिंग करून घेऊया। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। हे झालं पुढचा मागचा भाग। आता इथे दोन्ही सोबत आता हे जे 1.5 इंच वाढवलेलं आहे ते मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे। ते काढून टाकूया आणि मग बाकीच्या पॅटर्नचं कटिंग करूया। पुन्हा इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। कप साइज जास्त असेल तर हे 2 इंच घ्यायचे पुढच्या भागासाठी, मागच्या भागासाठी नाही। कॅनव्हासचे गळे असतील तर इथे गळे कापू नका। कॅनव्हास गळा तयार करून कपड्याला जोडल्यानंतर तुम्हाला गळा कापायचा आहे। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न। आता आपण याला गळाखोलीचं अंतर टाकूया। गळ्याची उंची गळ्याला आकार देऊन घेऊया। गळाखोलीचं अंतर इथे घेतलं। गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार टाका। उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं, 9.5 इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते। आता खालच्या बाजूला थोडा पसरट हवा आहे, त्यामुळे इकडे थोडं खालचं अंतर वाढवून घेतलं। हे अंतर पट्टीने जोडून इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला। ह्या टक्सचं शिवण करताना आपल्याला आडवा टक्स आपल्याला 4.5 इंचाचा घ्यायचा आणि उभा टक्स आपल्याला 4.5 इंचाचा घ्यायचा। टक्सची उंची थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त झाली तरी चालते, खूप कमी उंचीचा टक्स शिवू नका। आणि टक्सचं शिवण आपल्याला पूर्ण 1 इंच करायचं, म्हणजे अर्धा इंच दोन्ही बाजूने, म्हणजे कपड्याला फोल्ड करताना अर्धा इंच मोजा, शिवून तो बरोबर 1 इंचाचा तुमचा टक्स तयार होतो। हे गळ्याचा आकार कापून घेतला। हे झालं आपलं मागच्या भागाचं पेपर पॅटर्न तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार प्रथम कापून घेऊया। त्यानंतर गळ्याचा आकार कापूया। हे जे साईडला वाढवलेलं होतं ते कटोरीसाठी, याच्यात आपली परफेक्ट कटोरी साइड पीस निघतो। योगपट्टी आपण सेपरेट पेपरवर काढणार आहोत, कपड्यावर कुठेही वाढवायचं नाहीये। सर्व छातीच्या मापाचे आपले युट्यूबला व्हिडिओ अपलोड आहेत, त्यानुसार तुमच्या मापाचं ब्लाउजचं तुम्ही कटिंग करू शकता। किती शोल्डर घ्यायचं, किती मुंडा घ्यायचा ते तुम्हाला माप प्रॉपर लक्षात येते। आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे। आता आपण हे ठेवूया बाजूला आणि योगपट्टीचं कटिंग करूया। आता ह्या ठिकाणी आपण योगपट्टीचं कटिंग करणार आहोत। योगपट्टीचं कटिंग करताना आपण इथे कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन हे माप घ्यायचं आहे। आता कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन तसं घ्या, किंवा आपण छातीच्या घडीचं जे माप टाकलं होतं 9.5 अधिक 2 इंच असं 11.5 इंचाचं जरी तुम्ही हे आडवं माप घेतलं तरी चालेल। त्यानंतर इकडच्या बाजूकडनं आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायचं आहे एका बाजूला, आणि एका बाजूला पण 3 इंचावर मार्किंग करायचं। हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। योगपट्टीचा गोलाकार प्रॉपर द्या, म्हणजे तुमची योगपट्टी परफेक्ट बसेल। हे अंतर पट्टीने जोडून घेतलं। एका बाजूकडनं वरती पुन्हा 1 इंचावर मार्किंग करायचं, म्हणजे इकडची बाजू 4 इंचाची झाली आणि इकडची बाजू 3 इंचाची झाली। ह्या पॉइंट पासून आपल्याला योगपट्टीचा आकार हाताने द्यायचा आहे। ह्या अशा पद्धतीने हा योगपट्टीचा आकार दिला। आता याचं कटिंग करून घेऊया। योगपट्टीचा आकार असा गोल दिल्यामुळे योगपट्टी आपली छातीवर चढत नाही। हे झालं आपलं योगपट्टीचं पॅटर्न तयार। आता आपण बाहीचं कटिंग बघूया। या ठिकाणी मी हा घडीचा पेपर घेतला आहे। घडी माझ्या बाजूला आहे। कधी पण बाहीचं कटिंग करताना घडी आपल्या बाजूला ठेवा, म्हणजे तुमचं पॅटर्न अगदी प्रॉपर तयार होणार आहे। त्यानंतर आपल्याला घडीच्या बाजूला घ्यायचं आहे बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन। आता अस्तरचा ब्लाउज असेल तर फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा, बिना अस्तरचा असेल तर 1.5 ते 2 इंच ऍड करा। आता 5 इंचाची बाही आहे, मी 1.5 इंच ऍड केलं, हे अंतर घेतलं 6.5 इंच। त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे बाही घडीचं माप। बाही घडी घेताना छातीचा चौथा भाग हे माप टाकायचे। आता 38 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9.5 इंच, हे 9.5 इंचावर मार्किंग केलं। हा अंतर करून हा बॉक्स पहिले बनवून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला हे जे 9.5 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं मध्य करायचं, आणि मध्यापासून आता 5 इंचापासून पुढची बाही आहे, त्यामुळे हा बॉक्स बनवताना 3 इंचाचा बनवायला त्याचे समान 3 भाग करून घ्यायचे।
ही बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचावर मार्किंग करायचं, घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि आपल्याला बाहीचा आकार द्यायचा। आकार देत असताना हा पॉइंट आणि हा पॉइंट हा झाला ब्लाउजला मागे जोडण्याचा आकार। मुंढ्याला जे जोडतो ही मागे जोडायची ही बाजू, आणि हा जो खोलगट आकार देतो ही बाजू आपल्याला ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायची। मग त्यानंतर इथे दंडघेर अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता दंडघेर आहे 6.5 इंचाचा, 1.5 इंच ऍड केला 8 इंच। हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि याचं कटिंग करून घेऊया। कटिंग करताना दोन्ही भाग हे मागचा जो आकार कापतो दोन्ही भाग सोबत कापायचे। त्यानंतर ही बाही उघडून घ्यायची आणि मग फक्त हा पुढचाच भाग आपल्याला कट करायचा आहे। हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार। आणि कटिंग झाल्यानंतर कपड्याला पण अशा पद्धतीने नॉच देऊन घ्यायचा। आता हा नॉच जो आहे आपला प्रॉपर शोल्डरच्या पॉइंट जो आहे शोल्डरचं शिवण त्या ठिकाणी येऊ द्या। बाही जोडताना ह्या एक पॉइंटला जोडून इकडे जोडा इकडे जोडा, अशा पद्धतीने जोडली तरी चालते। एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडली तरी चालते। सेम अशाच पद्धतीने ह्या बाहीचं तुम्ही शिवण करा। सेम अशाच पद्धतीने हे 38 छातीच्या मापाचं तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।